कधी येतो काय माहिती हा मुलगा आता, मला बोलून ठेवलं इथं कशाला काय माहिती. शी बाबा खोटं बोलून यावं लागलं मला आईसोबत. ओहो हो सॉरी हां, थोडं उशीरच झाला. का रे वेळेवर यायचं ना. काही डिसिप्लिन नाही की नाही तुम्हाला. अरे बापरे, तुम्हाला तर खूप वेळेचा प्राबंध दिसतोय. हो मला वेळ खूप महत्वाची माहिती. मी घरी खोटं बोलून आले आईशी की मी ऑफिसला चालले म्हणून. ऑफिसला जाण्यावरून मी इकडे आले तुमच्याशी भेटायला. घरी जर कळालं ना आईला, आई तर माझी खूपच सटक काढून बाबा. माहिती आहे का तुम्हाला, माझी आई खूप स्ट्रिक खूप 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 म्हणजे स्ट्रिक खूप स्ट्रिक आहे. माझ्या आईला अजिबात आवडणार नाही मी इकडे अशी तुम्हाला भेटायला आलेली. ओ सॉरी माझ्यामुळे तुम्हाला खूप म्हणजे त्रास झाल्याबद्दल सॉरी. तुमच्या आईला नाही आवडणार तुम्ही मला इकडे भेटायला आलेल्या, पण तुम्हाला आवडलं का मला भेटायला येऊन? काय बोलते हा असं. हे बघा तुम्ही मला फ्लर्ट करताय का. फ्लर्ट तुम्हाला समजायचं, तुम्हाला असं समजलं का तुम्ही त्याचा अर्थ? असं काही नाही फ्लर्ट वगैरे काय करत नाही मी. थँक्स हां, तुम्ही इथपर्यंत आलात माझ्या शब्दाला मान ठेवून. ओके बोला काय बोलायचं बोला पटकन, जाऊ दे मला. बापरे किती गडबडीत आहे तुम्ही तर, खूपच गडबडीत आहे. थोडं असं निश्चितीने यायचं जरा, बसलो असतो आपण जास्त वेळ बोललो असतो. हे घे तुमच्यासाठी फुलं आणले मी. पण याची काय गरज होती फुलांची. गरज नव्हती या गोष्टीची. घ्या हो, मी एवढ्या प्रेमाने आणले, घ्या की. थँक्यू. छान आहेत फुलं. आवडले तुम्हाला? हो छान बोलले ना मी, म्हणजे आवडले मला. आणि फुलं आणणारं आवडलं की नाही? ओहो तुम्ही सारखं मला फ्लर्ट नका करत जाऊ गड्या प्लीज. ओके सॉरी. चुकलंच माझं, चुकलंच. सॉरी. हो आणि बोला काय बोलायचं पटकन बोलून टाका बरं, जाऊ द्या मला जायचंय. थांबा हो थोडं थांबा. कसं बोलू मी अचानक? मला ना तुमच्याशी माफी मागायची. माझ्या आईनं जे तुमचं मन नाराज केलं, आईबाबाचं तुमचं, घरच्यांना दुखवलं, त्याच्याबद्दल खरंच मला खूप खंत आहे. सॉरी, खरं मनापासून सॉरी. इट्स ओके तसं मला काही नाही वाटलं, काही नाही ठीक आहे. नाही हो, पण मला नाही नव्हतं म्हणायचं, खरंच नाही नव्हतं म्हणायचं. पण माझ्या आईनं काय माहिती कोण्या बाईचं ऐकलं आणि असं निर्णय घेतला. ठीक आहे हो, मनाला नका लावून घेऊ तुम्ही, मी तर केव्हाच विसरली गोष्ट. ठीक आहे ना. पण मला काय वाटतं कधी पण तुम्ही कुठं स्थळ आता इथून पुढं जर गेले कुठं मुलगी बघायला, तर मी सांगते तुम्हाला काय करायचं. हो सांगा ना. काय करायचं, जायचं तेव्हा जायच्या पहिले आधी त्या घराचं, त्या मुलीच्या आईवडिलांचं पूर्ण इतिहास काढायचा. पूर्ण इतिहास काढायचा अख्खाच्या अख्खा. नंतरच तिथं मुलगी बघायला जायचं. कारण लोकांना कशाला नाराज करायचं. जाऊन त्यांच्या घरी जायचं, पसंत आहे म्हणून फोन करायचा आणि मग परत दुसऱ्या दिवशी त्यांना फोन करून सांगायचं की संबंध होणार नाही आपले, सोयरीक होणार नाही म्हणून. हे काय कोणी देवाने शिकवलं हे? हो नाही चुकलंच आमचं. सॉरी बोललो ना मी त्याबद्दल तुम्हाला. सॉरी बोललो ना. नाही हो सॉरी बोलायचा प्रश्न नाही हो. सांगू राहिले तुम्हाला आता कसं, आता दुसरीकडे तुम्ही मुलगी वगैरे बघायला जासालच ना, त्यावेळेची गोष्ट सांगितली मी तुम्हाला. तेव्हा असं नका करू की अगोदर पूर्ण हिस्ट्री काढा त्या लोकांची. हिस्ट्री म्हणजे पूर्ण त्यांचे बाप दादाची हिस्ट्री काढून घ्या पूर्ण, त्यांचे आजा वगैरे, आणि मगच जा. आई वडीलच काय पण त्यांच्या आजोबाची हिस्ट्री काढा, मामा मामीची सगळी अख्खी हिस्ट्री काढा. हो मगच जा. म्हणजे कसं लोकांना त्रास नको बा, असं म्हणते मी तुम्हाला. नाही टोंड वगैरे काही मारत नाही, तुम्ही मनावर नका घेऊ. मी तुम्हाला सांगू लागले मी बाबा असं करा. नाही कळतंय मला, ते कळतंय मला. काय बोलायचं तुम्हाला, बोललंच नाही तुम्ही. काही नाही, सॉरी बोलायला आलो होतो, बाकी काही नाही. सॉरीच बोलायचं होतं मला तुमच्याशी. अच्छा ठीक आहे, केलं मी तुम्हाला माफ. मग आता जाऊ का मी निघू? तसं काही कारण पण नाही तुम्हाला थांबून ठेवायचं आता. थँक्यू पण तुम्ही इथं आल्याबद्दल, माझ्या शब्दाला मान दिला तुम्ही. थँक्यू. काय बोलू बाबा आता. झालं ना, जाऊ का मग मी? हो जा, या तुम्ही या. परत कधी भेटचाल आता? का हो आता कशाला भेटणार मी तुम्हाला? ते पण आहे म्हणा. थँक्स. येते मी. अरे हिनं तर फुलं इथंच ठेवले. हिचा राग गेलेला नाही बरं का अजून. कशी बोलत होती ना झटक्यानी. नाही बरं झालं, इथं फुलं विसरले, ठेवले की विसरले काय माहिती. परत फुलाच्या निमित्तानं भेटलं तर येईल ना. बरं झालं मला निमित्त भेटायला दिलं परत, नाही का. ही चम्मक छल्लो कुठे चालली काय माहिती भवानी, माझ्या आयुष्याचा नाश करून. मेला कशाला आला माझ्या पुढं मोक्कर मेला. काही लोक इतके बिनलाजे असते, मोक्कर वाहनाचे लोक, नालायक वाहनाचे, यांना बाया पाण्यातून फुरसतच निघत नाही. डुक्कर तोंडायला पहा काही बाई. हिला काही बोललो का मी माझ्या रस्त्याने चुपचाप चाललो. येईल कोण काही बोललं का? उगाच शिवाय देऊ राहिली. नालायक माणसं, कशाला पैदा होते कोणी अशी माणसं पृथ्वीला भार. बावट लोक, मोक्कर वाहनाचे, मस्ताडे वाहनाचे, चिन्नाले, आजूगर भोकाचे, लोकांच्या घराचा नाश करणारे, स्वतःच्या लेकरा बाळाचा नाश करणारे.
अय बाई कोणा शिवाय कोणाला देऊ राहील तू हा? अय इकडे बघ. काय रे डुक्कर तोंड आहे? काय मला हिंमत काही झाली मला आवाज द्यायची? पहिल्यासारखी उभी नाही राहिली मी गरीब आता. हो दाखवून देईन एक कानाखाली वाजवीन ना. बोलायचं बी नाही अजिबात. हो रस्ता वाकडा करून जायचं कळलं काय? तुला बोलू का काही बबिता बाई? सगळा नाश केला तो माझ्या संसाराचा. तोच नाश केला माझ्या संसाराचा तोच केला. अरे बायाच्या मागं लागला ना तू आणि गेला नाश. आणली ना कोण बाय घरात? बायने आणली मी बायको ती पहिली बायको कळलं काय? होय मी पप्पी घेताना तुला कशी लाज कशी नाही वाटली? आता मोठी बोलू राहील तोंड वर करून. भावाने मी सिद्ध करू शकलो नाही ती गोष्ट म्हणून का? इथं तो इथं काय झाली असती अवस्था. त्या नवऱ्यानं तुला ठेवलं असतं का वय घरात? ठेवलं असतं मी पप्पी घेताना. मला काय माहिती तू नाटक करते म्हणून पप्पी घ्यायचं. इथं दाखवून दिलं असतं तुला. पप्पी घेतली ना माहिती तू? पप्पी घेतली ती ना माहिती तू? मला फसवलं ना पप्पीच्या नादात. मला पप्पीच्या नादात पप्पी घेऊन तर मला येडं केलं. पप्पीच्या नादात येडं केलं मी. तर यार भुललो काय पप्पीला भुललो मी. मला काय माहिती तू नाटक करू राहिली म्हणून. हे काय सबूत आहे तुझ्याकडे? पप्पी घेतलीच नव्हती म्हणून काय सबूत आहे? मशा वाहनाच्या काय सबूत आहे? सबूतच नाही ना माझ्याकडं. सबूतच नाही ना. तुझ्यासारख्या चालबाज बाईला मी ओळखू शकलो नाही ना. ओळखू शकलो नाही मी त्यासारख्या चालबाज बाईला. आणि मी बायको तर माझ्याकडूनच बोलतच नाही. ती तुझ्याकडून बोलती ना. तिला कसं समजून सांगू मी तो पप्पी घेतली होती म्हणून? मग पाय तिला कळलं ना आणि तुझ्या नवऱ्याला कळलं ना पप्पी घ्यायचं पप्पीचं प्रकरण. तर मग पप्पी घेतलेले प्रकरण नवर तर असा ठेसन तुला घराच्या बाहेर सागलं कळलं? खायला मोताळला असेल तो खायला. राहायला घर नाही राहणार तुला कळलं? साबित करून टाका पहिले साबित. मग भाषा कर. एक कानाखाली बाजू ना डबल जर नाव काढा पप्पीचं तर मेले दांगड कर दांगड सांग. असं गावला जमा करा हा तुला पहिलं सांग नाव असं दांगडा व्हायले. चुप अशी कानाखाली बाजू ना लायक वाहनाची. थांब तुला सबक शिकव थांब. असं काही वटणीवर येत नाही तू. थांब तू कसं दांगड करते पाय तू आता कशी लोक जमा होते हाणते तुला. थांब. वाचवा मला वाचवा हे सकाराम पा मला सकाराम पकडून राहिल मला. वाचवा ए बाई काय बोल राहिली तू? काही पण काय बोल राहिली? थांब रे तू तुला सबक शिकवत. थांब. वाचवा गावाकडे वाचवा गावातले माणसं पळा धावा काय बापा गांडीला पाय लावून पळाला का नाही मोठा नाक लावून बोलायला. बबिता बाई काय झालं कोण उडवलं? काय कोणी पकडलं तुम्हाला? काय दाखव कोणी दाखव त्याला सडक कोणी बोला काही नाही सतीश काही नाही. कुत्रा लागलं मांग बाप्पा. काही नाही बाकी काही नाही. मोठं कुत्र होतं बाप्पा. कुठून आलं काय माहिती बाप्पा. मांग लागलं माहिती वाचले बाप्पा मी. हो का बाप्पा? आम्हाला काय झालं? काही बाप्पा काय पळत आलो बाप्पा मी. चल बाप्पा असं पळाला जाते मी माझ्या घराला. परत म्हणणारच नाही पप्पीचं नाव काढणारच नाही पप्पीचं नाव. अरे काय झालं? हो थांबा काय झालं? थांबा काय झालं एवढं दमायला? काय झालं? काय लागलं एवढं मागं पळवायला गावाची? तर काही नाही कुत्राला काही नाही कुत्रा बित्र लागलं काय मागं? नाही कुत्र नव्हतं कुत्री होती ती कुत्री लागलीत नाही मग कुत्री. अरे बापरे लय डेंजर कुत्री येते रे बाप्पा. असं कशी मागं लागली? खोडे केलं का काय त्या कुत्रीच्या? ते खोडे केलं तेव्हाच मागं लागले असं. ती विनाकारण कशाला मागं लागलं ना ती तुमच्या कुत्री? काही दगड बिगड मारला का काय तिला? नाही बाप्पा मागाची एक गोष्ट आली तिची. ते ध्यान ठेवलं कुत्री. ते ध्यान ठेवलं कुत्री ना ते मी दर्डी चवलं जर सक. हे बाप्पा मागच पडली माहिती. हो मला भुकाला लागली भुकाला. मला डसाल बी लागले. बरं मी पळालो नाही मला डसले असते रे बाप्पा. हो बरं झालं पळाले नाही तर बेंबीत इंजेक्शन घ्यावं लागले असते. बेंबीत माहिती का 32 इंजेक्शन घ्यावं लागते असं वाटतंय मला. असं ऐकलेलं आहे मी कुठेतरी इतकी इंजेक्शन घ्यावं लागते म्हणून. बाप्पा बरं झालं वाचले रे बाप्पा.